नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या रीडिंगचा विषय आहे व्हॉट डोअर इज द युनिवर्स ओपनिंग अप फॉर यू नेक्स्ट. हे आपण पाहायचे. त्यासाठी मी ते 3 पाईल्स रेडी करते. पाईल नंबर 1 ॲप्रिकॉट, रिजॉईस अँड लव्ह हा त्याचा मेसेज आहे. पाईल नंबर 2 रेड, फ्री युअर सेल्फ फ्रॉम पेन हा मेसेज आहे. पाईल नंबर 3 ॲक्वा, एक्सपिरियन्स पीस अँड काम हा मेसेज आहे. सो या 3 पाईल्स आहेत. आपण त्यांना राशीची चिन्ह देऊया. पाईल नंबर 1 साठी राशींची चिन्ह आहेत धनुरास, वृश्चिक रास, वृषभ रास आणि मीन रास. पाईल नंबर 2 साठी मेष रास, तुळा, कन्या, कर्क. पाईल नंबर 3 साठी राशींची चिन्ह आहेत कुंभ रास, मकर रास, मिथुन आणि सिंह. कुंभ, मकर, मिथुन आणि सिंह. आपण यांना क्रिस्टल देखील देऊया. पाईल नंबर 1 साठी टायगर आहे हा क्रिस्टल आहे. पाईल नंबर 2 साठी रोज क्वार्टर्स हा क्रिस्टल आहे. पाईल नंबर 3 साठी लापिस लाजुली हा क्रिस्टल आहे. सो या क्रिस्टल्सवरून, चित्रांवरून किंवा राशीच्या चिन्हांवरून सिलेक्ट करा. सिलेक्शन झाल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचं टाईम स्टँड आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं रीडिंग पाहता येईल. सो आपण पाहूया आता की युनिवर्स तुमच्यासाठी आता कुठला दरवाजा ओपन करणार आहे, कुठला प्रगतीचा दरवाजा ओपन करणार आहे ते आपण पाहूया. रीडिंगला स्टार्ट करूया. पाईल नंबर 1 तुमचं रीडिंग स्टार्ट करूया आपण. काही कार्ड्स ड्रॉ करते मी. हे 2 कार्ड्स मला टेबल करायचे. चला कार्ड्स पाहूया. हे कार्ड आहे द रिंग. पहिलं कार्ड आहे द रिंग, द फॉल्ट लाईन,
New moon in Cancer, you and your loved ones are safe. Unfinished, toil and labor. Moon in Scorpio, power. Will, indecisiveness, allowing your life to ramble aimlessly. Angel, spiritual guidance, protection from harm. Bag, something important such as new job or raise. Inkpot, problems to be resolved. Chair empty, someone is living your life. Crib, birth or conception of a child or enterprise. सो हे काहीतरी नवीन जे आहे ना, मगाशी आपण बघितलं समथिंग इम्पॉर्टंट सच ॲज न्यू जॉब अँड रेज, त्याच्या खालोखालच आलं आहे बर्थ और कन्सेप्शन ऑफ अ चाइल्ड और एंटरप्राइज. सो काहीतरी नवीन तुम्ही येत्या काळामध्ये तुमच्या लाईफमध्ये मे बी करिअरच्या बाबतीमध्ये काहीतरी नवीन पाहायला तुम्हाला मिळेल. दुसरं म्हणजे टॉईल अँड लेबरचं कार्ड आहे. सो हे सुद्धा कामाशी दर्शवतं, कामासंबंधात. आपण तुमचे टॅरो कार्ड्स बघूया. मला असं वाटतं थोडंसा अँगल वरती घ्यावा की जेणेकरून कार्ड्सना जागा भरपूर होईल. बॉटम ऑफ द डेक पेज ऑफ स्पोर्टचं कार्ड आहे. सो पेज ऑफ स्पोर्ट ही सुद्धा फ्रेश एनर्जी आहे, नवीन एनर्जी आहे. एखाद्या नवीन गोष्टीवरती तुम्ही सुरुवात करता, तुमचं ॲक्टिव्ह पिरियड, मेंटली ॲक्टिव्ह पिरियड. आणि बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे पेज ऑफ स्पोर्ट्स. सो हे तुमचं सबकॉन्शियस आहे. सो काहीतरी लर्निंग करण्यासाठी, काहीतरी शिकण्यासाठी, एखादी आयडिया तुम्ही फॉलो करताय, इन्स्पिरेशन्स फॉलो करताय.
सोर्स आहे ते तुमचे विचार आहेत. सो विचार तुमचे फ्रेश आहेत, ॲक्टिव्ह आहेत, बुद्धीचा तुम्ही उपयोग करताय आणि काहीतरी नव्याने करण्याचा प्रयत्न करताय. काहीतरी नवीन आलं आहे तुमच्या आयुष्यामध्ये, कुठल्याही स्तरावरती असेल, नवीन रिलेशनशिप असेल, करिअर असेल, पण इथे करिअरची कार्ड्स जास्त आहेत. सो करिअरशी रिलेटेड आहे. आणि मून इन स्कॉर्पिओ ही एनर्जी नाही, थोडीशी गूढ एनर्जी आहे. कारण चंद्र, वृश्चिकेचा चंद्र वृश्चिक रास मुळात कालपुरुष कुंडलीमध्ये अष्टम स्थानामध्ये पडते. सो अष्टम स्थानामध्ये चंद्र, सो अष्टम स्थानाशी रिलेटेड काही गोष्टी आहेत, गूढ आहेत. सो सिक्रेटिव्ह एनर्जी आहे ही. नाईट ऑफ पेंटॅकल्स, नाईट ऑफ पेंटॅकल्स दाखवतो काही गोष्टी स्लो स्टेडीली तुमच्या आयुष्यात मूव्ह होत आहेत. इथे कुठेही प्रकारची घाई नाही आहे. इथे मात्र डिटर्मिनेशन आहे की सातत्यपूर्ण एखाद्या ठिकाणी लगे रहो म्हणतात तसं, एखाद्या ठिकाणी सातत्यपूर्ण प्रश्न करणं किंवा एक प्रकारची स्लो ग्रोथ म्हणता येईल. नाईट ऑफ पेंटॅकल स्लो ग्रोथ आहे. सो काही गोष्टी या अनफिनिश आहेत, वर्क लेवलला असतील किंवा काय, की ज्याच्यामध्ये फारशी ग्रोथ तुम्हाला दिसत नाही आहे, स्लो चाललेले आहेत, स्टॅग्नेशन नाही आहे. पण हे मात्र हा नाईट आहे का, हा सगळ्यात नाईट टॅरो कार्डमध्ये सगळ्यात स्लो नाईट आहे. तर तो घोड्यावरती बसला नाही आहे, तो घोड्यावरून उतरून स्वतः पायी चालतो आहे. सो फायनान्शियल दृष्टीने किंवा पेंटॅकल्स काय, कुठल्याही प्रकारचं मॅनिफेस्टेशन, तुम्हाला जे काही तुमच्या आयुष्यामध्ये नवीन प्रकारे आणायचं आहे, काही जे काही करिअरमध्ये असेल, बिझनेसमध्ये असेल, तुमच्या स्वतःच्या फिजिकल फिटनेसबद्दल असेल. सो ओव्हरऑल जे काय तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये ज्यासाठी तुम्ही स्ट्रगल करताय, नाईट आहे स्ट्रगल करताय, ते त्यामध्ये एक स्लो स्टेडीली इम्प्रूव्हमेंट चालू आहे, ग्रोथ आहे. एक नाईट ऑफ कप्स, दोन नाईट्स बाजूबाजूलाच आहेत. सो नाईट ऑफ कप्सवरून मला असं दिसतं की दोन नाईट्स बाजूबाजूला चालत आणि एखादी कॉन्फ्लिक्टची सिच्युएशन असू शकते. समथिंग काहीतरी एखादं कॉन्फ्लिक्ट असू शकतं काही बाबतीत. म्हणजे ते तुमचं मटेरियल लाईफ आणि एक तुमचं इमोशनल लाईफ याच्यामध्ये कुठेतरी कॉन्फ्लिक्ट चालू आहे. काही बाबतीमध्ये आपल्याला आजूबाजूला आपल्याला ज्या गोष्टी मॅनिफेस्ट करायच्या असतात तितक्याशा त्या प्रोग्रेस, ज्याच्यामध्ये फारशी प्रोग्रेस नसेल किंवा काय असेल, धीम्या गतीने असेल, तर कुठेतरी एक मन आपलं विचलित असतं. सो अशा प्रकारचे दोन नाईट्स आहेत बाजूबाजूला, ते इन्सिडेंटल कॉन्फ्लिक्ट दाखवतो. द हर्मिटचं कार्ड आहे त्याच्यासोबत आलेलं. सो एक बाजूने तुम्ही विचार करताय यावरती. इंट्रोस्पेक्शनचं कार्ड आहे द हर्मिटचं. सो एक प्रकारे तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये कंट्रोल आणण्यासाठी कंट्रोल घेण्यासाठी मे बी तुमचा काहीतरी विचार चालू असेल, काहीतरी कुठे चुकतं आहे, काय गरज आहे, कुठल्या गोष्टी नवीन आणण्याची गरज आहे, याबाबत तुम्ही एक प्रकारे तुमच्या आयुष्याचं एक अवलोकन करताय असंही दिसतंय या कार्ड्सवरून. 6 ऑफ पेंटॅकल्स, सिक्स ऑफ पेंटॅकल्स दाखवतो की मे बी या सिच्युएशनमध्ये, ही जी काही सिच्युएशन असेल त्यामध्ये मे बी कदाचित तुम्हाला एखादी हेल्प ऑफर होऊ शकते किंवा मे बी ही जर गोष्ट फायनान्शियली काही तुम्ही एक प्रकारचं स्टॅग्नेशन किंवा स्लो ग्रोथ फेस करत असाल, तर फायनान्शियली दृष्ट्या येत्या काळामध्ये युनिवर्स तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्हाला जे तुमच्या हक्काचं हे किंवा तुम्ही जे ज्यासाठी लायक आहात, लॉफुल आहे, ती गोष्ट ही तुम्हाला दिली जाईल. ही ऑफर तुम्हाला या पुढच्या काळामध्ये मिळू शकते किंवा ही अशी एखादी संधी असू शकते, जॉब किंवा रेज, एखादं एंटरप्राईजची सुरुवात किंवा काय, अशी एखादी संधी, एखादी इम्पॉर्टंट संधी तुमच्या लाईफमध्ये येऊ शकेल की जी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ऑफर तुमच्या आयुष्यात त्या दृष्टीने सगळ्या गोष्टी येण्याचे चान्सेस आहेत किंवा असं म्हणता येईल. नाईन ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आलं आहे. सो किंग ऑफ पेंटॅकल्सचे कार्ड्स खालोखाल नाईन ऑफ पेंटॅकल्सचं नाईन ऑफ कप्सचं कार्ड आहे. नाईन ऑफ कप्सचं कार्ड जे आलं आहे, नाईन ऑफ कप्स ही ओव्हरऑल फुलफिलमेंट आहे. एक प्रकारे सगळ्या गोष्टीचा तुम्ही उपभोग घेत आहे फ्युचर काळामध्ये. भले आता मे बी कदाचित तुम्हाला काही बाबतीमध्ये स्टॅग्नेशन जरी जाणवलं असेल किंवा एक प्रकारची चिंता, कॉन्फ्लिक्ट असू शकतं, पण एक येत्या काळामध्ये नाईन ऑफ कप्स ही एक फुलफिलमेंटची एनर्जी आहे.
ज्युपिटर इन म्हणजे 12व्या स्थानामध्ये ज्युपिटर स्वतःच्या राशीमध्ये मीन राशीमध्ये एनर्जी आहे. सो ही कॉन्क्वेस्टची एनर्जी एक प्रकारे अचिव्हमेंटची एनर्जी आहे, जय मिळवण्याची. सो जे हवं आहे ते मॅनिफेस्ट करायचं आहे. कदाचित तुम्ही ते मॅनिफेस्ट करणार आहात आणि त्याचा एक पूर्ण उपभोग तुम्ही घ्याल. 9 ऑफ कप्स सांगतो. किंग ऑफ स्वोर्ड, किंग ऑफ स्वोर्ड एक प्रकारे मला इथे एक पर्टिक्युलर पर्सनॅलिटी जाणवते आहे. ही मे बी कदाचित तुमच्या आयुष्यामधली एखादी व्यक्ती असेल, फार इंटेलिजंट असेल, हेल्पफुल असेल. इथे तुम्हाला ती हेल्प आहे, मॅनिफेस्टेशनची हेल्प आहे. कदाचित तुम्हाला काही तुमचे गोल्स अचीव्ह करण्यासाठी कोणाकडून तरी हेल्प दिली जाईल. सो ही हेल्प ही मे बी ही किंग ऑफ स्वोर्ड ही एक प्रकारची ही एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यामधली आहे की ज्यामुळे इन कंजंक्शन टू 9 ऑफ कप्स आहे की त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी मिळण्याचे चान्सेस दिसतात मला. ही व्यक्ती कदाचित तुम्हाला इमोशनल सपोर्ट देईल. नाईट ऑफ कप्स इन कंजंक्शन टू किंग ऑफ स्वोर्ड्स असं सांगतो मला की मे बी एक इमोशनल सपोर्ट तुम्हाला मिळेल या तुमच्या प्रवासामध्ये तुम्हाला या व्यक्तीकडून. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यामधली एखादी एक इन्फ्लुएन्शियल व्यक्ती असू शकते. 4 ऑफ स्वोर्ड इन कंजंक्शनला आलेला आहे. द हर्मिट इन कंजंक्शन टू 4 ऑफ स्वोर्ड. हर्मिटचं कार्ड मुळात इंट्रोस्पेक्शनचं आहे आणि 4 ऑफ स्वोर्डचं कार्डसुद्धा कंटेम्प्लेशनचं आहे. सो ही दोन कार्ड एकमेकाला पूरक आहेत. ही एक प्रकारे एक स्वतःच्या आयुष्याचं पूर्ण एक ऑब्झर्वेशन करणं, त्याच्यावरती लूप होल्स काय आहे की विजडम मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे त्या गोष्टीतून. 4 ऑफ स्वोर्ड हे प्रायोरिटीज आहे आपल्या लाईफला. सो ह्या गोष्टी तुम्हाला घडतील. या गोष्टी या व्यक्तीमुळे ही जी हेल्प दिली जाईल तुम्हाला यामध्ये, त्यामुळे कदाचित तुम्हालाही तुमच्या लाईफला एक प्रायोरिटीज देता येतील काही बाबतीमध्ये. 4 ऑफ स्वोर्ड सांगतं. लास्ट कार्ड एक क्वीन ऑफ पेंटॅकल्स आहे. सो हे कार्डच मुळात मॅनिफेस्टेशनचं आहे. क्वीन ऑफ पेंटॅकल्स ही जे काही आपल्या आयुष्यामध्ये डिसाईड करते, ज्यावरती ती काम करते, ती गोष्ट ती अचीव करते आणि त्याचा उपभोग घेते. सो ती स्वतःचं आयुष्य स्वतः निर्माण करते आणि एन्जॉय करते. सो क्वीन ऑफ पेंटॅकल्सचं लास्ट कार्ड आलेलं आहे. सो असं दिसतं आहे की हे जे काही अनफिनिश्ड आहे ना ते येत्या काळामध्ये तुम्ही फिनिश करा. बेबी कदाचित सिक्रेटिव्ह एनर्जी आहे का या काही बाबतीमध्ये. काही गोष्टी सिक्रेटिव्ह असू शकतात किंवा काही जे तुमचे प्लॅन्स आणि प्रोसिजर्स आहेत ते अजून मे बी जगापुढे आलेले नसतील की एक एक्सपोज झालेले नसतील. कदाचित ते अजून सिक्रेटिव्ह असतील. सो या दोन कार्डचा आधी विचार करूया. आपल्याला ही जी मेन कार्ड आहेत ना त्यांचा विचार करूया. थोडीशी लाईट अरेंजमेंट जरा वाढवते मी. एक मिनिट. आता जरा इकडची कार्ड्स दिसली असतील. सो हे जे आहे ना द रिंगचं कार्ड हे मुळात युनियनचं कार्ड आहे. सो रिंग असेल ना आपण एंगेजमेंटची रिंग. सो एखादी व्यक्ती तुम्हाला एंगेज होते, एखादी व्यक्ती तुम्हाला कनेक्ट होते. म्हणून मी तुम्हाला म्हणते ना किंग ऑफ स्वोर्ड ही एखादी व्यक्ती असावी तुमच्या लाईफमधली की जी मे बी या तुमच्या अचिव्हमेंटमध्ये या जे काही तुम्हाला अचीव्ह करायचं, मॅनिफेस्ट करायचं, त्यामध्ये जे काही तुमचे स्वप्न असेल त्यामध्ये मे बी ही व्यक्ती तुम्हाला या पुढच्या काळामध्ये युनिवर्स सांगते मदत करेल. या व्यक्तीचा सपोर्ट तुम्हाला मिळेल आणि त्याने बऱ्याच गोष्टी तुम्हाला साध्य करता येतील असं हे कार्ड सांगतं. सो हे रिंगचं कार्ड दाखवतो. फॉल्टलाईनचं कार्ड हे आहे ना मुळात एक प्रकारे याची थीम कशी आहे म्हणजे फॉल्टलाईनचं कार्ड की एखादा लेक आहे, त्याच्या पूर्ण पाण्याचा बर्फ झालेला असेल आणि त्या बर्फ झालेल्या लेकवरती तुम्ही चालताय आणि अचानकपणे त्या लेकला तडा गेला. तुम्ही कितीही शूर असाल, धीट असाल किंवा कितीही परिस्थितीला खूप इफिशियंटली तोंड देत असाल तरी या पर्टिक्युलर पॉईंट ऑफ टाईमला जेव्हा त्या बर्फाला तडे जात आहेत आणि आता खाली पाणी आहे, आपण लेकमध्ये आहोत एक प्रकारे, आपण कधीही बुडू शकतो ह्या भीतीने. सो ही एक प्रकारची भीती. सो ही एक प्रकारची वॉर्निंग ही फॉल्टलाईन दाखवते. मे बी कदाचित तुमची सिच्युएशन अशी काही असू शकते, काही गोष्टी मे बी अशा असू शकतात की त्या तुम्हाला इन फ्युचर कदाचित रिस्क तुमच्या लाईफमध्ये आणू शकतात.
जर तुम्ही द वेल प्रिपेअर्ड किंवा एक प्रॉपर कंटेम्प्लेशन तुम्ही केलं नाही तुमच्या लाईफचं, किंवा एक एक प्रकारे एक व्यवस्थित प्लॅनिंग मे बी केलं नाही किंवा काय, या मॅनिफेस्टेशनशी रिलेटेड ही काही सिच्युएशन आहे त्याच्याशी रिलेटेड जर एक प्रॉपर अप्रोच, द किंग ऑफ स्वोर्ड हे काय आहे, हे मिलिटरी इंटेलिजन्स आहे. मिलिटरी इंटेलिजन्स इन द सेन्स, जेव्हा तुम्हाला एखाद्या सैन्यावरती एखादी चढाई करायची असेल तर फार पुढचा विचार करतो, प्लॅन बी रेडी ठेवावा लागतो. कारण तिथे एक तर मारा किंवा मरा अशी सिच्युएशन असते. सो मे बी अशी एखादी सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये असू शकते की मे बी तिथे एखादी चूक असेल तर एखादी हातातली गोष्ट निघून जाऊ शकते, किंवा सगळ्याच गोष्टी बऱ्याच गोष्टी आपल्या हातून मिस होऊ शकतात, बरंचसं नुकसान होऊ शकतं अशा प्रकारे. सो तिथे वेल प्रिपेअर्ड असणं, इंटेलिजन्स आपला पूर्ण वापरणं सगळ्या, कारण किंग ऑफ स्वोर्ड हे काय लॉजिकल आहे, सगळ्या गोष्टी तो लॉजिकल करतो. सगळ्या आपल्या रिझनिंग क्वालिटीज आहेत, आपल्या लॉजिक वापरणं, रिझनिंग क्वालिटीज वापरणं एखाद्या गोष्टीसाठी, प्लॅनिंग करणं, वेल प्लॅन्ड आहे तो. सो एक प्रकारे अशी सिच्युएशन, अशी एखादी मनाची स्थिती तुम्हाला बाळगायची आहे जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी मॅनिफेस्ट करणार आहात. तुम्हाला इतक्या सहजपणे ही अचिव्हमेंट नाही आहे असं इथून दिसतं. मे बी कदाचित तुमच्याकडून बरीचशी तयारी अजून बाकी आहे, किंवा तुम्ही असं म्हणता येईल की काही बाबतीत काही गोष्टी अजून तितक्याशा क्लिअर नाही आहेत. एक तुमच्याकडून काही बाबतीत काही गोष्टींची तयारी नसू शकते. तुम्हाला जसे रिझल्ट्स हवे आहेत, ज्या प्रकारचे मॅनिफेस्टेशन हवं आहे, त्यासाठी मे बी गिव्हन बॉटम ऑफ द डे एक लर्नर पेजचं कार्ड आहे. पेज हे एक प्रकारे इनिशियल एनर्जी आहे, की ही लर्निंगची एनर्जी आहे. पेजेस हे लर्नर असतात. सो सुरुवातीपासून लर्नर धडपडत एखादी गोष्ट करणं, वेगवेगळ्या आयडियाज लावणं किंवा काय, आणि त्या प्रवासात शिकत जाणं पुढे एक प्रकारचे. सो पेज ऑफ स्वोर्ड ही इनिशियल एनर्जी आहे. कदाचित या सिच्युएशनवरती तुमचे जे एफर्ट्स आहेत हे इनिशियल स्टेजला असू शकतात, असं काहीच दाखवलं आहे. सो ही फॉल्ट लाईन काय सांगते की एनी टाईम सिच्युएशन चेंज होऊ शकते. सो तुम्ही इतकं गाफील राहून उपयोगाचं नाही असं हे फॉल्ट लाईन सांगतं. इनफॅक्ट त्याचा मेसेज जर मी तुम्हाला सांगितला तर हे सांगतं, इट इज मच बेटर टू प्रिपेअर युअर सेल्स फॉर द चेंज दॅट टू वॉक अलॉन द फॉल्ट लाईन प्रिटेंडिंग ऑल इज वेल. म्हणजे फॉल्ट लाईन तुम्हाला दाखवेल, तो बर्फ जो आहे लेकवरचा, त्याला तो पाहून तुम्हाला असं वाटेल की तुम्ही सहजपणे यावरून चालून जाऊ शकता किंवा काय, पण परिस्थिती कधी आहे, तडे कधीही पडू शकतात असं. सो फॉल्ट लाईन प्रिटेंडिंग ऑल इज वेल, देर इज नो इझी फिक्स फॉर द सिच्युएशन ॲट हँड. इट विल रिक्वायर द फाउंडेशनल शिफ्ट that alters the current dynamics from the ground up. सो काही बाबतीमध्ये काय ग्राउंड लेवलपासून तुम्हाला एक प्रॉपर तयारी असणं, एक फाउंडेशन तुम्हाला या तुमच्या सिच्युएशनमध्ये क्रिएट करणं गरजेचं आहे, एक मजबूत फाउंडेशन करणं गरजेचं आहे. सो पण तुम्हाला ती हेल्प आहे, तुम्हाला ही हेल्प दिली जाईल. तुम्हाला अशी एखादी व्यक्ती या फ्युचरमध्ये की जी तुम्हाला त्यामध्ये पूर्ण सपोर्टिव्ह असेल, किंवा हा मास सपोर्टिव्ह असू शकतो. सो द रिंगचं कार्ड हे सिंगल इंडिव्हिज्युअल किंवा ओव्हरऑल बऱ्याच लोकांचा तुम्हाला सपोर्ट मिळू शकतो असं हे दाखवणार आहे. सो स्कॉर्पिओ, मून इन स्कॉर्पिओची एनर्जी मला काय सांगते की जी काही सिच्युएशन आहे त्यामधल्या यश अपयश या बाबतीत आणि बऱ्याचशा गोष्टी अजून गूढ आहेत, बऱ्याचशा गोष्टी एक सिक्रेटिव्ह आहेत. आणि द टॉयल अँड लेबरचं कार्ड सांगते की तुम्हाला इथे कष्ट करणं गरजेचं आहे, तुम्हाला तुमचे पूर्ण एफर्ट्स लावणं गरजेचं आहे. द प्रॉब्लेम टू बी रिसॉल्व्ड हे कार्ड आहे. सो यू अँड युअर लव्ह वन्स आर सेफ. न्यू मून इन कॅन्सरचं कार्डचं काय सांगतं की द कॅन्सर ही कार्ड रास ही कालपुरुष कुंडलीमध्ये चतुर्थ स्थानामध्ये, जे तुमचं मनस्वास्थ्य, तुमचं मनाचं घर आहे तुम्ही. सो ते यू अँड युअर लव्ड वन्स आर सेफ, म्हणजे तुमचे जे इंटरेस्ट आहेत ना ते सेफ आहेत. तुम्हाला तुम्ही डिवाइनली प्रोटेक्टेड आहात, तुम्हाला डिवाइनली एक मदत मिळण्याचे चान्सेस आहेत. सो पण त्याचा एक वापर करून तुम्ही स्वतः तुमचे एक प्रॉपर कॉन्क्रीट फाउंडेशन तयार करणं या पुढच्या प्रोग्रेससाठी, आणि सातत्यपूर्ण शिकत राहणं एखादी गोष्ट, त्यामध्ये नवीन आयडियाज यूज करणं, हे जो तुमचा पार्ट ऑफ द जॉब आहे तो तुम्हाला एफिशियंटली करणं गरजेचं आहे.
समवन इज लिव्हिंग युअर लाईफ. हे जे चेअर एमटीचं कार्ड आहे ना, ते मला असं दाखवतं का नवीन जॉब आणि नवीन डेज हे दोन्ही कार्ड्स असं दाखवत आहेत की बर्थ ऑफ अ कन्सेप्शन ऑफ अ चाइल्ड ऑर एंटरप्राइज. म्हणजे एखादं काहीतरी नवीन तुम्ही सुरुवात करा. मे बी एखादं नवीन सेटअप असू शकतं, नवीन एखाद्या जॉबची सुरुवात असू शकते की तुम्हाला ते पूर्वीचं जे काही आहे ना ते पूर्ण मे बी सोडून द्यायचं असेल. सो समवन इज लिव्हिंग युअर लाईफ म्हणजे कदाचित तुमची पूर्वीची पोझिशन त्यातून आता तुम्ही प्रमोट होणार आहात. तुम्हाला प्रमोशन, एक नवीन जॉब, एक नवीन टाईप ऑफ जॉब, मे बी कदाचित जॉब प्रोफाईल तुमचा फार डिफरंट असू शकतो असं काहीसं. या ही नवीन जी काही सिच्युएशन आहे तुमच्या लाईफमध्ये की मे बी तुम्हाला त्या दृष्टीने काही एक्सपिरियन्स नसेल, बऱ्याचशा गोष्टी अजून सिक्रेटिव्ह असेल. सो मे बी कदाचित तुमचं माइंडसुद्धा सिक्रेटिव्ह असेल की काही बाबतीमध्ये का अजून त्याचा थांगपत्ता तुम्हाला लागत नाही आहे का, कुठल्या प्रकारचे सिच्युएशन्स, कुठल्या प्रकारची चॅलेंजेस तुम्हाला लाईफमध्ये पुढे फेस करावे लागते, अजून बऱ्यापैकी तुम्हाला त्याबद्दल अजून नॉलेज नाही आहे. सो म्हणून हे मून इन स्कॉर्पिओ आहे असं दिसतं आहे. सो मे बी कदाचित ही पूर्ण नवीन सिच्युएशन आहे की ज्याच्यावरती प्रॉब्लेम टू बी रिसॉल्व्ह, त्याच्यावरती तुम्हाला होल्ड घेण्याची गरज आहे. आणि मे बी आताची सिच्युएशन तुमची अशी असू शकते की इनडिसिसिव्हनेस असू शकते, काय डिसिजन्स घ्यावे किंवा काय. कदाचित तुमची इनिशियल स्टेज आहे त्या प्रमोशनमधली, कदाचित नवीन जॉबमधली ही इनिशियल तुमचा पिरियड चालू आहे की जिथे तुम्ही स्वतःचे एफर्ट्स लावताय सेटल होण्यासाठी. सो इथे एक प्रकारे ह्या इथून तुम्हाला ह्या टोकापर्यंत प्रवास करायचा आहे, पण फार डेलिकेटली, फार काळजीपूर्वक तुम्हाला तिथून पास होणं गरजेचं आहे असं काहीसं त्या टोकापर्यंत पोचण्यासाठी. तर तिथे तुम्हाला तुमचं इंटेलिजन्स वापरायचं आहे, तुमचं नॉलेज वापरायचं आहे, तुमचं नॉलेज तुम्हाला वाढवायचं आहे. पण सध्याच्या सिच्युएशनमध्ये तुमची गाडी कदाचित ही एमलेसली असावी, एखादं अलाउंग युअर लाईफ टू रॅम्बल एमलेसली. सो अजून काही फर्म एफर्ट्स, जितके एफर्ट्स गरजेचे आहेत तेवढे एफर्ट्स मे बी तुमच्याकडून घेतले गेलेले नाही आहेत किंवा काय असं असू शकतं. सो हे एक प्रकारे असं दाखवतं आहे कार्ड्स. सो ओव्हरऑल या मेसेज काय सांगतो की तुमचे जे काही इंटरेस्ट आहे, जे तुम्हाला अचीव करायचं आहे त्यासाठी युनिवर्स तुम्हाला सपोर्टिव्ह आहे. युनिवर्स तुम्हाला त्या प्रकारचं एन्व्हायरमेंट क्रिएट करेल, युनिवर्स तुम्हाला मदत देईल वेळोवेळी. पण तुम्ही या संभाव्य धोक्यांचा विचार करून त्या सिच्युएशनमधून पास होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी एक प्रॉपर कंटेम्प्लेशन, पूर्ण प्लॅनिंग, एक प्रायोरिटीज देणं स्वतःला, एक डिसिप्लिन आणणं. कारण द किंग ऑफ स्वॉर्ड इज अ डिसिप्लिन पर्सन. डिसिप्लिन आणणं, प्रायोरिटीज देणं, या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून होणं गरजेचं आहे. सो इथे एक फिजिकल अँड काय म्हणतात ते एक वैचारिक पातळीवरती आणि फिजिकल पातळी दोन्ही बाजूने एक तुम्हाला कष्ट करणं हे गरजेचं आहे. इतक्या स्लोली तुम्ही मूव्ह करून उपयोग नाही. मे बी कदाचित तुमची इनिशियल पोझिशन आहे की इथे तुमची एक प्रोग्रेस, तुमचे एफर्ट्स हे फार कमी झाले, कारण तो सैनिक आहे. नाईट ऑफ पेंटाकल हा सैनिक आहे. सो तो घोड्यावरून पायी चालतो आहे, म्हणजे त्याच्याकडून तेवढे एफर्ट्स घेतले जात नाही आहेत. सो ही जर सिच्युएशन असेल तर इथे तुम्हाला ती टर्न करून टॉईल अँड लेबर तुम्हाला सातत्यपूर्ण न थांबता कष्ट करणं या सध्याच्या सिच्युएशनमध्ये गरजेचं आहे असंही कार्ड्स सांगतात. असं सो पाईल नंबर 1 हा एक मेसेज मला ह्या कार्ड्समधून दिसतो आहे. तुम्हाला रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 2 तुमची कार्ड्स आपण ड्रॉ करूया. तुमचं कार्ड हे रेड आहे. फ्री युअर सेल्फ फ्रॉम पेन असा त्याचा मेसेज आहे. रोज क्वार्टर्स तुमचा क्रिस्टल आहे आणि मेष, तुळा, कन्या आणि कर्क ही राशींची चिन्ह आहेत. काही कार्ड्स ड्रॉ करूया.
सॉरी. सो बरीच ओरॅकल कार्ड्स आहेत, बघूया आपण. द हंटर. दुसरं कार्ड आहे द लवर्स. बिलीव्ह इन द इम्पॉसिबल. ब्ल्यू मूनचा मेसेज आहे, बिलीव्ह इन द इम्पॉसिबल. लोनलीनेस. सेलिब्रेशन. डिस्पेयर. Moon in Aries, protection. Mars in Leo, egotism. Sun in Scorpio, endurance. Boat, money or property through inheritance, winning or windfall. हे कार्ड आहे. सक्सेसफुल आउटकम टू युअर प्रॉब्लेम. डू नॉट बी टेम्प्टेड टू लोअर युअर स्टँडर्ड्स. फ्लॅग मेसेज आहे. लायन, टाइम टू ॲक्ट. डीलिंग और रिलेशनशिप विथ यंगर मॅन असं दिसतंय. जनरली ही कार्ड्स जे येतात ना, एक प्रकारचं पब्लिक इन्व्हॉल्वमेंट दाखवतं. विंड चिम, पीस अँड हार्मनी. पीस अँड हार्मनी आणि हॅपीनेस. सो बऱ्याचशा प्रमाणात तुमच्या हॅपीनेसबद्दल आहे. पीस अँड हार्मनी तुमच्या लाईफमध्ये येईल असं दिसतंय. हॅपीनेसचं कार्ड आहे. थोडा स्पेस वाढवूया. थोडी कार्ड्सवरती शिफ्ट करूया, कार्ड्सचं जागा होणार नाही तर. म्हणजे ही जी आहे ना डिस्पेअर, ही जी एनर्जी आहे ना, की काही बाबतीमध्ये एक असंतुष्टता आहे लाईफमध्ये, चिंता आहे, काळजी आहे, डिप्रेशनची सिच्युएशन असू शकते. आता इथे नॉट हायरिंग हा बोर्ड आहे. सो या व्यक्तीला एक मे बी एम्प्लॉयमेंट मिळत नाही आहे. मे बी त्या दृष्टीने ही व्यक्ती चिंतेत आहे. की एक प्रकारे स्वतःच्या क्वालिटीजना कुठेही वाव नसणे, ही एक प्रकारची एनर्जी असू शकते. ही हायरिंगची, हे जे डिस्पेअरची एनर्जी आहे ना, की आपल्या क्वालिटीज आहेत, आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकतो, पण आता आपल्याला कोणी हायर करत नाही किंवा काय, अशी ह्याचं काही दुःख. तर ही एनर्जी चेंज होऊन आता हॅपीनेसमध्ये येणार आहे. सो आणि खाली बरोबर खालोखाल टाईम टू ॲक्ट हे कार्ड आहे. सो मे बी कदाचित तुमच्या लाईफमध्ये तुमच्या ज्या क्वालिटीज आहेत, तुमच्या अंगभूत जे गुण आहेत, कौशल्य आहेत, कला कौशल्य, की ज्याला आतापर्यंत वाव मिळत नव्हता, मे बी त्या दृष्टीने आता ही एनर्जी चेंज होऊन आता हॅपीनेस. सो तुम्हाला आता मे बी ह्या पुढच्या काळामध्ये त्या दृष्टीने एखादं नवीन ऑपॉर्च्युनिटी निर्माण होईल. सेलिब्रेशनची मे बी तुम्ही स्पॉटलाईटमध्ये याल, की आतापर्यंत एक कुठेतरी तुम्ही अंधारात होतात, पण आता एक डिवाईनने तुम्हाला स्पॉटलाईटमध्ये आणलेलं आहे असं म्हणता येईल.
आणि ही एनर्जी चेंज होऊन आता तुम्हाला आता तुमची एक काम करण्याची, ॲक्ट करण्याची वेळ आहे असं म्हणता येईल. आणि हे बाकीचे कार्ड्स पण असं दाखवतात की बऱ्यापैकी तुम्ही द यंगर मॅन चं कार्ड दाखवतं की कदाचित या सिच्युएशनमुळे तुम्ही कदाचित मूव्ह होऊ शकत नव्हता, कुठेही जाऊ शकत नव्हता, कार्यरत नाही आहे म्हटल्यानंतर या व्यक्तीला कोणी हायर करत नाही आहे, कार्यरत नाही आहे, तो एका ठिकाणी बसून आहे तो. सो मे बी आता तो पब्लिक होईल. द यंगर मॅनचं कार्ड बाजूला आलं ना. सो ही एक सोशल इन्व्हॉल्वमेंट आहे की आता तुम्ही सोसायटीमध्ये तुम्ही स्पॉटलाईटमध्ये याल, तुम्ही सोसायटीमध्ये एक मानाने जाऊ शकाल, मिसळू शकाल असं म्हणता येईल. सो पीस आणि हार्मनी येणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये असं युनिवर्स सांगतं की आतापर्यंत तुमच्या कष्टांना वाव मिळत नव्हता. सो आता एखादी ऑपॉर्च्युनिटी तुमच्या लाईफमध्ये अशी येईल की ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये एक आनंदसुद्धा येणार आहे, पीस येणार आहे, हार्मनी येणार आहे, बॅलन्स येणार आहे. आणि तुम्ही सोशल व्हाल, एक सोशली तुम्हाला तुमच्या क्रिएटिव्हिटी तुम्हाला एक्सपोज होता येईल लाईफमध्ये. सो बिलीव्ह इन इम्पॉसिबल. तुम्हाला आतापर्यंत कदाचित एक नकारात्मकता मे बी तुमच्या लाईफमध्ये आलेली असेल की काही होप्स तुम्ही मे बी सोडून दिले असतील, पण आता काही गोष्टी तुम्हाला इम्पॉसिबल वाटत असतील, पण आता बिलीव्ह इन इम्पॉसिबल की ते सगळं काही बदलून खूप छान काही होणार आहे तुमच्या लाईफमध्ये. ह्या गोष्टीवरती तुम्ही एक विश्वास ठेवा असं इथे सांगायचं आहे. सो मून इन एरीजचं कार्ड हे प्रोटेक्शनची एनर्जी आहे की तुमचे जे इंटरेस्ट आहेत ना ते प्रोटेक्ट केले जाईल. मून इन एरीजचं कार्ड सांगतं. एरीज ही फर्स्ट हाऊसमध्ये रास पडते कालपुरुष कुंडलीमध्ये. सो ते आपण स्वतः आहोत. आपला आत्मविश्वास, आपला स्वाभिमान, आपलं एक दृष्टिकोन जगण्याकडे बघण्याचा, आपण स्वतः आपण जे एफर्ट्स घेतो ते असं म्हणता येईल. आपली शरीर संपदा, आरोग्य, आपलं व्यक्तिमत्व, या सगळ्याच्या बाबतीत जे तुमचे इंटरेस्ट आहेत ते सेफगार्ड आहेत, ते प्रोटेक्ट होणार आहेत. आता द हंटरचं कार्ड हे सांगतं की आता तुम्ही ॲक्टिव्ह होणार आहात इथे, की आता तुम्ही तुमच्या ध्येयाच्या दृष्टीने. हंटर कसं असतं की एक हंटरची एनर्जी कशी आहे की ध्येयाकडे कार्यरत होणारी आहे. एखादे ध्येय ठेवून त्या दृष्टीने ते मिळवण्यासाठी, चेस करण्यासाठी कार्यरत होणं ही हंटरची एनर्जी आहे. सो आता तुम्ही मुवमेंटमध्ये याल, सोशल व्हाल, ॲक्टिव्ह व्हाल, तुम्ही काम कराल आणि त्यामुळे एक मुवमेंट तुमच्या लाईफमध्ये येईल. तुमचे इंटरेस्ट आता प्रोटेक्ट केले जातील. तुमचं फोर्थ हाऊस मून इन एरीज तुमचं फर्स्ट हाऊस आहे. तुमचा एक स्वाभिमान, अभिमान म्हणता येईल, एक दृष्टिकोन, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, या सगळ्या गोष्टी ह्या आता प्रोटेक्ट होतील. त्यांना प्रोटेक्शन मिळेल. म्हणजे एक अनास्था असेल ना, आयुष्याबद्दलची अनास्था होऊन जाते किंवा काय, तर आता तिथे एक धाडसीपणा म्हणता येईल. मून इन एरीज. सो एरीजच्या क्वालिटीज आहेत, मंगळाच्या क्वालिटीज ह्या आता तुमच्या हे मून आहे, मून इन एरीज आहे. सो मंगळाच्या राशीमध्ये चंद्र आहे. सो आता मनाला एक धडक मिळेल पुढे जाण्याची. फर्स्ट हाऊसला धडक मिळेल, मनालाही धडक मिळेल. एक सैनिकी वृत्ती येईल, काहीतरी अचीव करण्यासाठी, काहीतरी चेस करण्यासाठी ही वृत्ती तुमच्यामध्ये बळावेल. मार्स इन लिओ आहे, पंचम स्थान आहे मार्स इन लिओ. पंचम स्थानामध्ये मंगळ आहे. सो तुम्ही क्रिएटिव्हली एक्सप्रेस कराल स्वतःला जगामध्ये. पंचम स्थान हे दाखवतं की एक जगाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोनही, एक तुमच्या मनामध्ये सुद्धा एक प्रेम भावना येईल. एक नकारात्मकता आहे ती जागा बदलून आता एक प्रेम भावना येईल. आयुष्याबद्दल प्रेम वाटेल तुम्हाला असं म्हणता येईल. सो लिओ ही रास ही क्रिएटिव्हिटीची आहे, काहीतरी भव्य दिव्य करून दाखवणाऱ्यांची आहे लिओ. कारण लिओ ही रास सूर्याची आहे. सूर्याची एकच रास आहे. बाकी सगळ्या ग्रहांना 2-2 आहेत, पण सूर्यचंद्र त्यांना एकच रास आहे. सो ही रास काय दाखवते की जे आहे ना ते सगळं वास्ट लेवलला, कदाचित तुम्हाला जी काही संधी असेल की त्यामध्ये तुम्ही एखाद्या स्पॉटलाईटमध्ये याल किंवा पब्लिक सोशल व्हाल. एक सोशल ॲपिरन्स असू शकतो तुमचा. दुसरं म्हणजे जे काही घडेल ते एक भव्य प्रमाणात घडेल. कारण सूर्य उगवला की सगळ्या चराचरामध्ये उजेड पडतो. असं कुठेही एका ठराविक ठिकाणी उजेड नाही. जसं आपण दिवा लावतो, बत्ती लावतो घरामध्ये, तो एक ठराविक ठिकाणी हे तसं नाही आहे.
ही इलेमेंटल एनर्जी आहे जी तुमच्या आयुष्यामध्ये आता एक प्रकारे ही इलेमेंटल एनर्जी एक प्रकारचे डिवाइन सपोर्टच म्हणता येईल की आता ती तुम्हाला सपोर्टिव्ह आहे की तुम्हाला स्वतःला क्रिएटिव्हली व्यक्त करू शकाल. तुमच्या ज्या क्वालिटीज आहेत ते बाहेर येऊ शकते. सन इन स्कॉर्पिओ आहे. सन इन स्कॉर्पिओ हे अष्टम स्थान आहे. अष्टम स्थान हे गूढ स्थान आहे. तो पाताळ आहे, मृत्यूस्थान, तिथे सूर्य. सो तिथल्या गोष्टींवरती सुद्धा आता उजेड पडणार आहे असं म्हणा की तिथल्या गोष्टींना सुद्धा आता बळ येणार. अष्टम स्थान हे मुळात काय दाखवतं? अष्टम स्थान हे गूढ ज्ञान किंवा अचानकपणे तुम्हाला एखादी अचानकपणे होणारा धनलाभ या गोष्टींमध्ये. तो इथे इनहेरिटन्सचं काळ आहे. इनहेरिटन्ससुद्धा हे 8th हाऊस दाखवतो. सो काहींच्या बाबतीमध्ये इनहेरिटन्ससाठीच्या काही गोष्टी आहेत त्या ॲक्टिवेट होतील. ही एनर्जी अष्टमातली एनर्जी ॲक्टिवेट होईल. कारण सन आहे तिथे सूर्याचा प्रकाश आहे म्हणता येईल. अष्टम स्थान हे मृत्यूस्थान आहे. सो तिथे आत्मिक बळ देणारा ग्रह आहे. सो आपण टेरॉर रिडिंगमध्ये एक प्रकारे दोन्ही राशींच्या आणि ग्रहांच्या ही पॉझिटिव्ह एनर्जीचा विचार करतो. सो अष्टम स्थान हे मृत्यूस्थान आहे. तिथे सूर्याचा उजेड. सो तिथे आत्मिक बळ म्हणजे एक प्रकारे इंड्युरन्स आहे की तुम्ही सर्वाईव्ह करणार आहात. की मे बी कदाचित एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही होप सोडलेले असतील, पण तिथे आता ती सर्वायवलची एनर्जी आली की ती आता तुम्ही तिथे पायावर उभे राहू शकाल, सर्वाईव्ह करू शकाल त्या परिस्थितीमध्ये. कदाचित एखादी सिच्युएशन असेल ती कठीण असेल, पण त्यामध्ये सुद्धा इथे सन इन स्कॉर्पिओची एनर्जी दाखवली इंड्युरन्सची की तिथे तुम्ही स्वतःला भक्कम करू शकाल, स्वतःचे पाय रोवून उभं राहू शकता त्या सिच्युएशनमध्ये. द लव्हरचं कार्ड हे डिवाइन लव्ह. सो एक प्रकारे ह्या ओरॅकल कार्ड्सचा जर विचार केला तर काहीतरी नवीन संधी किंवा नवीन चेंजेस तुमच्या लाईफमध्ये येऊ घातलेले आहेत. कदाचित ते तुम्हाला आता विश्वास बसणार नाही अशा प्रकारे कदाचित एखादी आयुष्याला कलाटणी मिळू शकते. पण त्यामध्ये तुम्ही ह्या नकारात्मक परिस्थिती ज्या सिच्युएशनमध्ये तुम्ही आता जात असाल कदाचित ती खूप नकारात्मक असेल किंवा काही ज्याबाबत तुम्ही होप सोडलेले असेल, तिथे तुम्हाला एक इंड्युरन्सची एक एनर्जी मिळून जाणार आहे. तिथून तुम्ही सर्वाईव्ह करणार आहात असं दिसतंय. सो टॅरो कार्ड्स काय दाखवतात ते बघूया. हे कार्ड कन्सिडर करूया, 10 ऑफ पेंटॅकल्सचं. सो फ्लिप झालं आहे तर फर्स्ट कन्सिडर करूया. बॉटम ऑफ द डेक पेज ऑफ पेंटॅकल्स आहे. सो पेजची एनर्जी आहे, पेंटॅकल्सची एनर्जी आहे. पेज ऑफ पेंटॅकल फार पॉझिटिव्ह एनर्जी आहे. कार्ड्स एवढे या ठिकाणी अकोमोडेट करणं फार कठीण आहे. जरा मला थोडीशी अरेंजमेंट जरा करावी लागेल. इथे थोडे चेंजेस केलेत. सो हे कार्ड आपण फर्स्ट कन्सिडर करणार आहोत. 10 ऑफ पेंटॅकल्स. 10 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आहे. टेन ऑफ वॉन्ड. 10 ऑफ पेंटॅकल्स विथ 10 ऑफ वॉन्ड. वा. एस ऑफ पेंटॅकल्स. 6 of wand, 5 of wand. 6 of wand हे सुद्धा पब्लिक इन्व्हॉल्वमेंट आहे, पब्लिक रिकग्निशनचं कार्ड आहे 6 of wand. मे बी कदाचित तुम्ही आता काहीतरी काम केलेलं असेल पण त्याला एक प्रॉपर त्या प्रॉपर चॅनलाइज झाले नसेल तर आता होण्याचे चान्सेस आणि त्याचे रिटर्न्स मे बी तुम्हाला आता मिळायचे चान्सेस. 5 of wand, 6 of swords,
पेज ऑफ कप्स, पेज ऑफ पेंटॅकल्स. सो 2 पेजेस आहेत म्हणजे सोशल इन्व्हॉल्वमेंट डेफिनेटली आहे. होप्स की आता सगळी कार्ड्स तुम्हाला प्रॉपर दिसत आहेत, तरी काही कार्ड्स दिसत नाही आहेत प्रॉपर्स. येस, लास्ट कार्ड पेज ऑफ कप्स आहे, पण माहिती आहे इथे चुकीची कार्ड्स मांडले गेलेत. हे तिकडे जायला हवं, हे इथे येईल. हे तुमचं लास्ट कार्ड आहे आणि हे 2 पेजेस आहेत. तर 10 ऑफ पेंटॅकल्स आणि 5 ऑफ वॉन्ड हे कंजंक्शन मला काय दाखवतं की कदाचित आताच्या सिच्युएशनमध्ये जी काय तुमची सिच्युएशन आहे असेल प्रेझेंटली, 10 ऑफ पेंटॅकल्स हे आपली फॅमिली आहे. इथे तुम्हाला दिसत फॅमिली आहे. सॉरी. सो 10 ऑफ पेंटॅकल ही फॅमिली आहे आणि कंजंक्शन टू 5 ऑफ वॉन्ड. 5 ऑफ वॉन्ड ही एनर्जी कॉन्फ्लिक्टची एनर्जी आहे, मतभेदांची एनर्जी आहे. कदाचित फॅमिली इश्यू असं दाखवतं आहे 10 ऑफ पेंटॅकल्स इन 5 ऑफ वॉन्ड, की फॅमिलीमध्ये काहीतरी कॉन्फ्लिक्ट किंवा फॅमिलीशी रिलेटेड तुम्ही काही डिस्पेअरच्या कार्डवरून तरी असं दिसते की फॅमिलीशी रिलेटेड काही गोष्टी आहेत जी द 10 ऑफ पेंटॅकल्स हे तुमचं राहण्याचं ठिकाणसुद्धा आहे. तुम्ही ज्या ठिकाणी राहता तर अबोर्ड म्हणता येईल. सो तुम्ही वास्तव्य करता ते ठिकाण. सो त्या ठिकाणासंबंधी तुमच्या घरासंबंधी मे बी काही गोष्टी असतील कॉन्फ्लिक्टिव्ह, काही गोष्टी काही व्यवहार असू शकतात किंवा काही की ज्यामुळे तुम्ही एक प्रकारची नकारात्मकता तुमच्या लाईफमध्ये असू शकते. सध्या तुम्ही त्या दृष्टीने टेन्स असू शकाल. तुमच्या घरासंबंधीचे व्यवहार असू शकतात किंवा फॅमिली इंटरपर्सनल रिलेशनशिपचा विचार केला तर काही गोष्टी कॉन्फ्लिक्टिव्ह आहेत. म्हणजे एक प्रकारे एखाद्या आता इथे तर 5 ऑफ वॉन्डला दिसते ना तुम्हाला, इथे बुद्धिबळातल्या ह्याच्यासारखं हा चेस गेम आहे की जिथे या सगळ्या प्याद्या आहेत. सो एकमेकांवरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात, तसं काहीसं. सो मे बी तुमच्या फॅमिलीमधले वाद असू शकतात किंवा फॅमिलीशी रिलेटेड, फॅमिली प्रॉपर्टी रिलेटेड काही वाद असू शकतात किंवा काही असं म्हणता येईल. हे दिसतं. आणि 5 ऑफ वॉन्ड ही एक प्रकारे 5 ऑफ वॉन्ड हे लिगल स्यूट पण दर्शवतं. सो फॅमिलीशी रिलेटेड किंवा घरासंबंधी एखादा लिटिगेशन असंही असू शकतं, हे कार्ड दाखवतं. आणि 10 ऑफ वॉन्डचं कार्ड सांगतं ही एक्झॉर्शनची एनर्जी आहे की तुम्ही फार भार वाहत आहे. एक मानसिक भार असू शकतो किंवा तुम्ही बऱ्याच प्रमाणात ह्या कंडिशनमुळे, या सिच्युएशनमुळे एक प्रकारे एक्झॉस्टेड झालेला आहात तुम्ही. सो ती एनर्जी तुम्हाला इथे डिस्पेअरच्या कार्ड्समध्ये पण दिसते की या सिच्युएशनमध्ये
किंवा या फॅमिलीजच्या गरजा भागवण्यासाठी असेल, किंवा हे फॅमिली मॅटर असू शकतात. फॅमिलीमधल्या व्यक्तींचे एकमेकांशी असलेले रिलेशन्स, त्यांचा वाद असू शकतो, किंवा मग हे एखादं फॅमिली किंवा प्रॉपर्टी रिलेटेड डिस्प्यूट असू शकतो, की ज्याच्यामुळे 10 ऑफ वॉन्ड दाखवते की तुम्ही एक्झॉस्टेड आहात. सॉरी, एक्झॉस्टेड आहेत काही बाबतीमध्ये. इन कंजंक्शन टू एस ऑफ पेंटॅकल हे दाखवतं की एक प्रकारे एक नवीन संधी तुमच्या लाईफमध्ये येते. पेंटॅकल्स हे तुमच्या मटेरियल रिसोर्सेस, म्हणजे एक प्रकारे तुमची प्रॉपर्टी, पेंटॅकल्स संबंधी एक नवीन ऑपॉर्च्युनिटी, एक नवीन संधी, मे बी कदाचित या एनर्जीतून बाहेर पडण्यासाठी एखादी नवीन संधी तुमच्या लाईफमध्ये येणार आहे, जी तुम्हाला कदाचित यातून या एनर्जीमधून कदाचित तुम्हाला बाहेर काढेल इझिली, सॉफ्टली म्हणता येईल. 6 ऑफ वॉन्ड दाखवतो. 6 ऑफ वॉन्ड हे एक प्रकारे ना पब्लिक रिकग्निशन किंवा एखाद्या गोष्टीवरती जय मिळवणं, अचीवमेंट हे कार्ड आहे की त्याला एखाद्या गोष्टीला पब्लिक रिकग्निशन मिळणं किंवा काय. सो मे बी कदाचित एखादं हे लिटिगेशन असेल तर त्यामध्ये तुम्हाला जय मिळेल, एक अचीवमेंट मिळेल तुम्हाला, त्यातून तुम्ही अलगद बाहेर येऊ शकाल त्याच्याशी रिलेटेड. सो मे बी कदाचित काही वाद असतील तर त्यातून एक बाहेर पडण्यासाठी किंवा त्या गोष्टी सेटल करण्यासाठी एखादी नवीन संधी तुमच्या लाईफमध्ये. आणि इन कंजंक्शन टू पेज ऑफ सॉरी आणि पेज ऑफ पेंटॅकल्सला इन कंजंक्शन टू पेज ऑफ कप्स आहे. सो पेज ऑफ कप्स हे एक प्रकारचे नवीन मॉड्यूल वापरणे एखाद्या गोष्टीमध्ये, एखादी नवीन आयडिया सुचणं, एखादी इन्स्पिरेशन मिळणं एखाद्या सिच्युएशनमध्ये असं दाखवतं. सो ही एक संधी आहे की जी तुमच्या लाईफमध्ये ही रिसोर्सफुल संधी आहे की ज्यातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता. ही मॅनिफेस्टेशनची संधी आहे. आणि त्यासाठी मे बी इन कंजंक्शन टू पेज ऑफ कप्स दाखवतं की कदाचित तुम्ही एखादी नवीन या सिच्युएशनमधून बाहेर पडण्यासाठी एखादी नवीन आयडिया वापराल, एखादा नवीन मॉड्यूल वापराल, किंवा काहीतरी नवीन इन्स्पिरेशन तुम्हाला मिळेल, एखादी मदत तुम्हाला मिळण्याचे चान्सेस आहेत. एखाद्या व्यक्तीची मदत मिळू शकेल, एखादं रिलेशनशिप. पेज ऑफ कप्स इन कंजंक्शन आहे. सो पेज ऑफ कप्स दाखवतं की एखाद्या व्यक्तीची तुम्हाला मदत मिळू शकते, एखादी व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये येईल आणि त्यामुळे तुम्ही ह्या सिच्युएशनमधून. सो एस ऑफ पेंटॅकल ही एक संधी आहे, पण ती संधी तुम्हाला ही संधी अशी आहे की तुमच्या आयुष्यामध्ये येऊन घातलेली आहे. एस आहे म्हणजे ही संधी तुमच्या आयुष्यात युनिवर्स देऊ करत आहे, डिवाईन देऊ करत आहे. ती घेणं न घेणं हे तुमच्यावरती आहे, त्यावरती काम करणं न करणं हे तुमच्यावरती आहे. पण ही संधी युटिलाइज करण्यासाठी मे बी तुम्हाला एखादी मदत मिळू शकेल, एखादी इन्स्पिरेशन, एखादी आयडिया तुम्ही वापराल, एखादं नवीन मॉड्यूल तुम्ही वापराल आणि त्यावरती बॉटम ऑफ द डेक पेज ऑफ पेंटॅकल्स असं दाखवते की तुम्ही त्यावरती काम कराल, एक ॲक्टिव्हली काम कराल आणि ही गोष्ट तुम्हाला त्या पर्टिक्युलर सिच्युएशनमधून अलगदपणे बाहेर काढणारी आहे. 6 ऑफ वॉन्ड सांगतं. सो इथे पेज ऑफ पेंटॅकल्स बॉटम ऑफ द डेक पेज ऑफ पेंटॅकल्सचा मेसेज असा आहे की तुम्हाला ही जी काही ऑपॉर्च्युनिटी असेल त्यावरती जाणीवपूर्वक प्रयत्न करणं, त्यावरती एक स्वतःचे विजडम मिळवणं, किंवा एक पेजेस हे लर्नर आहेत. सो तिथे दोन्ही कार्ड्स इन कंजंक्शन आहेत. सो तुम्हाला मे बी त्या व्यक्तीच्या सोबत जी काही हेल्प मिळेल, कुठल्या इन्स्पिरेशन थ्रू मिळेल किंवा एखाद्या व्यक्ती थ्रू मिळेल हेल्प, त्याच्यावरती तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. पेज ऑफ पेंटॅकल सांगतं ॲक्टिव्हली काम करणं गरजेचं आहे. तुम्हाला एखाद्या गोष्टी नवीन शिकणं किंवा नवीन आयडियाज वापरणं किंवा परिस्थितीचा विचार करून त्याची किंमत ओळखून. जनरली पेज ऑफ पेंटॅकल सांगतं की ती जी परिस्थिती आहे ती सिच्युएशन आहे, हे जर तुमच्या प्रॉपर्टीशी रिलेटेड आहे तर प्रॉपर्टी रिलेटेड त्या गोष्टीची वर्थ ही तुम्हाला जाणवली पाहिजे, त्या दृष्टीने काम करताना. पेंटॅकल्स हे जर टाईमशी रिलेटेड आहे, टाईम मॅनेजमेंट,
तर त्या गोष्टीची त्या वेळेचं तुम्हाला महत्त्व असायला हवं. पेंटॅकल्स हे तुमच्या लाईफमध्ये जर पैशाच्या दृष्टीने ही सिच्युएशन असेल तर त्या पैशाचं महत्त्व तुम्ही जाणलं पाहिजे आणि त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे. तिथे कोणतीही तुम्ही वेस्ट ऑफ रिसोर्सेस करू नये. हा एक पेज ऑफ पेंटॅकलचा मेसेज असतो की त्या गोष्टीचं तुमच्या लाईफमध्ये एक अस्तित्व हे ओळखून त्यासाठी तुम्ही मेहनत घेणं गरजेचं आहे. सो हे जे फायनल आउटपुट आहे ना, हे तुम्हाला डेफिनेटली यश मिळवून देणार आहे. सिक्स ऑफ स्वॉर्ड्सचं जर तुम्ही कार्ड बघितलं ना, तर सिक्स ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड तुम्हाला काय सांगतं की ही जी संधी आहे, एस ऑफ पेंटॅकल दाखवत आहे, ही संधी तुम्हाला मे बी कदाचित या सिच्युएशनमधून रेस्क्यू करणारी आहे. इथे बघितलं तर हे छोटंसं बेट आहे, सभोवताली पूर्ण पाणी आहे, समुद्र आहे. मे बी कदाचित इथे असे कुठेतरी एखाद्या सिच्युएशनमध्ये अडकले गेल्याची भावना तुम्हाला असेल, तर त्या सिच्युएशनमधून तुम्हाला मदत देऊन अलगदपणे बाहेर काढण्याची एक कॅपॅसिटी या संधीमध्ये आहे. सो ती तुम्ही युटिलाइज करणं गरजेचं आहे. त्या संधीचा एक जाणून वापर करून युटिलाइज करणं गरजेचं आहे. ती हेरून तुम्ही या सिच्युएशनमधून बाहेर पडण्यासाठी एक स्वतःला तयार करणं गरजेचं आहे असं आहे. सो इथे तुम्हाला स्वतःचे एफर्ट्स लावायचेच. पण इथे असं दिसतंय ओव्हरऑल की फायनल आउटपुट आहे ना, ते तुम्हाला जय मिळवून देणार आहे, तुम्हाला अचिव्हमेंट मिळवून देणार आहे. सो हॅपीनेस तुमच्या लाईफमध्ये येणार, पीस अँड हार्मनी येणार आहे. पण तुम्हाला काम करणं गरजेचं आहे, टाईम टू ॲक्ट, की तुम्हाला स्वतःचे एफर्ट्स यामध्ये लावणं गरजेचं आहे आणि ते पॉझिटिव्हली. हॅपीनेसचं कार्ड इन कंजंक्शन टू टाईम टू ॲक्ट आहे. सो ह्या परिस्थितीमध्ये आणि ब्ल्यू मून ही जी सिच्युएशन आहे ना, ही फार रेअर येते. सो ही एक संधी जी आहे तुमच्या लाईफमध्ये, ही आता जी येऊन घातलेली आहे की तुम्हाला ह्या कठीण परिस्थितीतून बाहेर काढणारी, ही वन्स इन अ व्हाईल आलेली आहे असं तुम्ही समजा. की परमेश्वराने खास तुम्हाला एक स्पॉटलाईटमध्ये ठेवलेलं आहे असं म्हणता येईल. की हा एक प्रकारे ही एक प्रकारची डिवाईन हेल्प आहे जी तुम्हाला दिली गेलेली आहे यातून बाहेर काढण्यासाठी, या ब्लॅक पिरियडमधून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी. सो ती तुम्ही युटिलाइज करणं, पण त्यासाठी तुम्ही पॉझिटिव्हली ॲक्ट करणं गरजेचं आहे. पीस अँड हार्मनी आपल्यामध्ये ही जी काय आता तुमची एक मे बी कदाचित सिच्युएशन असेल, डिस्पेअरची, डिसअपॉइंटमेंटची, अँझायटी, फिअर, ही जी काय एनर्जी आहे, ही अवस्था जी असेल, त्यातून तुम्ही पॉझिटिव्हली बॅलन्स क्रिएट करून पॉझिटिव्हली काम करण्याची गरज आहे. तर तुम्ही डेफिनेटली या सिच्युएशनतून बाहेर पडणार आहात. ही हेल्प तुम्हाला युनिवर्स देऊ करते. सो विनिंगचं कार्ड आहे, सेलिब्रेशनचं कार्ड आहे. एक तुम्हाला तुमच्या प्रश्नावरती एक प्रकारे एक सोल्युशन मिळणार आहे, हे डेफिनेटली आहे. सो ह्या स्प्रेडवरून असं दिसतं आहे की जी काय सिच्युएशन आहे त्यातून एक बाहेर पडण्याची संधी तुम्हाला युनिवर्स देऊ करते आहे आणि तुम्ही ती संधी हेरून त्याच्यावरती पॉझिटिव्हली ॲटिट्यूड होऊन काम करण्याची गरज आहे. आणि ती आपल्या एक तशा प्रकारचे एफर्ट्स देणं, त्या प्रकारची एक मेंटल कंडिशन स्वतःमध्ये बनवणं, ते एक लायन एनर्जी स्वतःमध्ये आणणं गरजेचं आहे काम करताना असं. सो इथे सुद्धा लिओ आहे आणि इथे सुद्धा लिओ आहे. सन इन स्कॉर्पिओ आणि मार्स इन लिओ. सो सूर्याची एनर्जी या स्प्रेडमध्ये जास्त आहे. सो पॉझिटिव्हनेस आहे. जे काही घडणार पुढे आहे त्या दृष्टीने बऱ्याचशा गोष्टी सकारात्मक दिसत आहेत मला या स्प्रेडमध्ये.
सो पाईल नंबर 2, तुम्हाला रीडिंग कसं वाटलं ते सांगा आणि आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 3 तुमचं रीडिंग आपण स्टार्ट करूया. तुमचं कार्ड आहे ॲक्वाचं एक्सपिरियन्स पीस अँड काम. हा त्याचा मेसेज आहे. राशींची चिन्ह आहेत कुंभरास, मकर रास, दोन्ही शनीच्या राशी आणि सिंह आणि मिथुन. आणि लापिस लाजुली हा तुमचा क्रिस्टल आहे. तुमचे काही कार्ड्स मी ड्रॉ करते. एखादं ग्रीन कार्ड आपण ड्रॉ करूया आता. सो फर्स्ट कार्ड हे होल्ड युअर विजन. फिक्स मूनचा मेसेज आहे. होल्ड युअर विजन. ओके. द थ्रेशहोल्ड, द स्टॉर्म, inheritance, unfinished, या दोन कार्डवरून तरी असं वाटतंय मला काही गोष्टी या पास्टमधल्या आहेत की ज्या अजून अनफिनिश्ड आहेत. काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला त्याच्यावरती काम करणं तुम्हाला गरजेचं आहे. आणि द थ्रेशहोल्ड आहे की हा एक उंबरठा आहे की इथून आता तुमच्या लाईफमध्ये काहीतरी चेंज होणार आहे किंवा एखाद्या नवीन रियालिटीमध्ये तुम्ही एंट्री करणार आहात. पण काही गोष्टी या मागच्या आहेत की ज्या अजून अपूर्ण आहेत. सो मे बी द स्टॉर्म हे कार्ड एक प्रकारची वॉर्निंग असू शकते ही की मे बी काही गोष्टी या तुम्ही त्याला एक पूर्णत्व देणं गरजेचं आहे ह्या रियालिटीमध्ये पुढे जाण्यापूर्वी. सो ही एक प्रकारची वॉर्निंग असू शकते. द कन्सर्न, रेसलेसनेसची एनर्जी मी म्हटलं नाही, रेसलेसनेसची एनर्जी आहे. मेषेचा बुध दाखवतो आणि इथे पण बुधच आहे पण मिनेचा बुध आहे. मेषेचा बुध आणि मिनेचा बुध. सो एक इन्स्पिरेशनची एनर्जी आहे, एक रेसलेसनेसची एनर्जी आहे. सो कुठल्याही चेंजेसला जेव्हा तुम्ही सामोरे जाता, एखादे बदल तुम्हाला
घ्यायचे असतील, आयुष्यामध्ये नवीन बदल येणारे असतील, एखादी नवीन रियालिटी तुम्ही फेस करणार असाल तर थोडासा रेसलेसनेसपणा असतो. सो मेषेचा मुळात मेष रास ही एक प्रकारे अग्रेसिव्ह आहे, एक प्रकारे मंगळाची रास आहे. सो तिथे बुध ग्रह तुम्हाला बुधाला ॲक्टिव्ह करतोच, बुद्धीला ॲक्टिव्ह करतोच, पण ती जर एनर्जीची फ्रिक्वेन्सी जास्त असेल, ती जर प्रॉपर चॅनलाइज नाही केली तर माणूस इनडिसिजनची कंडिशन पण येऊ शकते असं. सो तो एक प्रकारचा रेसलेस म्हणा किंवा नवीन चेंजना सामोरं जाताना त्याला ॲडॅप्ट करताना मे बी कदाचित काही पास्टमधल्या गोष्टी अनफिनिश आहेत तर रेसलेस म्हणा जास्त असू शकतो. द सक्सेसच्या दृष्टीने आपल्याला या कार्ड्सचा विचार करायचा आहे. सक्सेसच्या दृष्टीने तर कन्सर्नचं कार्ड काय सांगतं ते जरा बघूया. कन्सर्नचं कार्ड काय सांगतं ते, त्याचा मेसेज वाचते मी. हे कन्सर्नचे कार्ड जे आहे ना, हे कन्सर्नचं कार्ड असं सांगतं आता ही व्यक्ती जी आहे ती या खुर्चीमध्ये बसलेली वयस्कर व्यक्ती आहे, खुर्चीमध्ये बसलेली आहे आणि डोळे बंद करून थोडीशी चिंताग्रस्त दिसते. इथे खिडकीमधून खूप छान प्रकाश येतो आहे, छान सौम्य प्रकाश आहे, पण ही व्यक्ती डोळे बंद करून बसलेली आहे. सो काही प्रमाणात काही गोष्टी मे बी काही गोष्टी उजेडात आल्यामुळे काही चिंता असेल असं असू शकतं. काही गोष्टी एक्सपोज झाल्यामुळे काही बाबांची चिंता असू शकते. हे कार्ड असं दाखवतं की लिटरली इट इज अ साइन ऑफ अँग्विस्ट, confusion, inability to focus, or even the depressed mental state. It is unclear what to do. So there is a negative tendency to catastrophize, to be deeply pessimistic. म्हणजे हे कार्ड असं दाखवते की कदाचित मे बी इन द सेन्स ऑफ लॅकिंग करिअर प्रॉस्पेक्ट्स ऑर हॅव्हिंग फिअर ऑर रिलेटेड टू द लॅक ऑफ स्पेशालिस्ट नॉलेज ऑर इन्फॉर्मेशन. कदाचित एखादी ही जी काही सिच्युएशन असेल त्या सिच्युएशनला टॅकल करण्यासाठी मी म्हटलं ना कुठल्या तरी इम्बर्ट्यावरती आहात आणि नवीन रियालिटी आता फेस करायची आहे, पण या रियालिटीकडे या व्यक्तीने पाठ फिरवलेली आहे. सो काही प्रमाणात त्या गोष्टीची मे बी कदाचित भीती त्या फेस करण्याची असू शकते. द स्टॉर्मचं कार्ड हे एक प्रकारे तो मेंटल स्टेट आपल्याला दाखवतो. मे बी त्या गोष्टीसाठी त्या चेंजेससाठी फिजिकली मेंटली मे बी रेडी न असणं. सो एक प्रकारे इन्स्पिरेशन्स पण आहे, नवीन गोष्टी काहीतरी येत आहेत लाईफमध्ये असं मिनेचा बुध दाखवतो. पण मेषेचा बुध दाखवतो की त्या बाबतीत एक रेसलेसनेस पण आहे. पण इथे सक्सेसच्या दृष्टीने आपण ह्या कार्डचा विचार करणार आहे. पे अटेन्शन टू युअर फायनान्सेस, फिअर वरीज टेन्स सिच्युएशन्स. डॅगरचं कार्ड सांगतं फिअर वरीज टेन्स सिच्युएशन. वल्चरचं कार्ड सांगतं डिप्रेशन, एन्झायटी, वरी दॅट समवन इज अगेन्स्ट यू. डॉग क्लोजअप सांगतं प्लीजर विथ क्लोज फ्रेंड. सो डॉग एनर्जी आहे तर कोणाची तरी मदत मे बी तुम्हाला या सिच्युएशनमध्ये मिळेल. सप्टेंबर, काही गोष्टींची सुरुवात मे बी सप्टेंबरमध्ये तुम्ही केली असेल की आता ह्या गोष्टी फ्रुटफुल होताना तुम्हाला इथे दिसणार आहेत. कॅरेज, अ जर्नी आयदर फिजिकल और मेंटल. बॉक्स, यू विल रिसीव अ गिफ्ट. सो सक्सेस तर दिसतं आहे मला या पाईलमध्ये. फ्लाय, अ पिरियड ऑफ इल हेल्थ और डिप्रेशन. सो मानसिकदृष्ट्या काही गोष्टी च्या बाबतीत की बौद्धिक मानसिकदृष्ट्या काही टेन्सचा पिरियड असं दिसतो आहे मला इथे. फिअर वरीज एन्झायटीज हे जे काय आहे ना पण फायनान्सीचं पर्स आणि सक्सेसचं कार्ड इन कंजंक्शन आहे तर फायनान्सीच्या बाबतीत काही गोष्टी अचिव्हमेंट पण मला दिसते इथे. आपण यांचे कार्ड्स बघूया आता तुमचे. आणि म्हणून तुम्हाला फिक्स मूनचा मेसेज आहे, होल्ड विजन,
फिक्स मून काय स्थिर राशीमध्ये जेव्हा चंद्र असेल ना तेव्हाची ही सिच्युएशन आहे. सो काही बाबतीमध्ये तुम्ही विजन लक्षात ठेवायचं, तुमचं ध्येय लक्षात ठेवायचं, काय अचीव करायचं आहे. सो ध्येयापासून हटून उपयोग नाही, असं हा एक प्रकारचा मेसेज आहे. टॅरो कार्ड्स काय सांगतात पाहूया. कुठल्याही नवीन बदलांना सामोरं जाताना पहिल्यांदा माणसाची अवस्था अनसर्टनिटीचीच असते. जेव्हा जोपर्यंत त्यामध्ये तुम्ही त्या नवीन सिच्युएशनशी तुम्ही ॲडजस्ट होत नाही मनाने, फिजिकली, मेंटली, तोपर्यंत ती गोष्ट त्याचा पूर्ण एक अंदाज येत नाही. तोपर्यंत ती गोष्ट द हाय प्रेस्टेसचं कार्ड बॉटम ऑफ द डेक आहे. सो ही गुड एनर्जी आहे. सो काही गोष्टी पडद्यामागे आहेत, अजून त्या पुढे येण्याच्या गरजेचं आहे. द हाय प्रेस्टेस सांगतं बिहाइंड द वेल आहेत बऱ्याचशा गोष्टी असं. सो हाय प्रेस्टेस हे 4th हाऊसचं कार्ड आहे. सो 4th हाऊस हे आपलं मनाचं आहे. मून दर्शवतं हे कार्ड रिप्रेझेंट मून ही रिप्रेझेंट करतं, कॅन्सर राशी रिप्रेझेंट करतं. सो काही बाबतीमध्ये इथे बऱ्याचशा गोष्टी या माइंड लेवलवरती आहे की तिथे तुमची तयारी असणं गरजेचं आहे, की मनाने तुम्ही त्या सिच्युएशनला फेस करण्यासाठी तयार असणं गरजेचं आहे. सक्सेस डेफिनेटली आहे, पण त्या दृष्टीने मन आणि बुद्धी याचा इथे जास्त हे दिसतो आहे. द 2 ऑफ कॉईन्स आहे. सो इथे एक प्रकारे मे बी मल्टीटास्किंग किंवा 2 गोष्टी सांभाळणं, एक प्रकारचं एखाद्या गोष्टीमध्ये आपण अतिरिक्त जबाबदाऱ्या सांभाळतो हाता आणि आपली जी दमछाक होते ना ती इथे काहीशी दिसते. सो काही बाबतीमध्ये ही एखादी नवीन सिच्युएशन असेल किंवा ही नवीन रिॲलिटी असेल की तिथे तुम्हाला मे बी कदाचित अतिरिक्त जबाबदाऱ्या तुमच्या अंगावरती येऊन पडणार आहेत आणि इथे कुठेतरी दमछाक होण्याचे चान्सेस आहे. एस ऑफ कॉईन्स दाखवतं, एस ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे. सो ही जी काय सिच्युएशन आहे ना ही एक रिसोर्सफुल आहे. ही सिच्युएशन जर तुम्ही प्रॉपर हँडल केली तर त्यामुळे तुमचे मटेरियल रिसोर्सेस वाढण्याचे चान्सेस आहेत. द किंग ऑफ कप्स इन कंजंक्शन टू एस ऑफ कॉईन्स. सो ही किंग ऑफ कप्स हे असं दाखवतं की ही एक संधी जी आहे की तुम्हाला खूप कॉन्फिडंट बनवणारी आहे पुढच्या लाईफमध्ये तुमच्या. अशा प्रकारची ही संधी असू की पण त्यासाठी तुम्हाला त्या आणि द इन कंजंक्शन टू हर्मिटचं कार्ड आहे. सो ह्या कार्डवरून मला असं दिसतं की कार्ड दिसत आहेत का व्यवस्थित. एट ऑफ स्वोर्ड्स, किंग ऑफ स्वोर्ड आणि बॉटम ऑफ द डेक हाय प्रिस्ट्रेस. डेफिनेटली ही टेन्स सिच्युएशन आहे जी काय आता मे बी तुम्ही पुढे फेस करणार आहात किंवा जी ही रिॲलिटी आहे ही नवीन जे चेंजेस तुमच्या लाईफमध्ये येणार आहे एक प्रकारे ही एक प्रकारे सुरुवातीला काही गोष्टी अजून उजेडात नाही आहेत. हाय प्रिस्टेसचं कार्ड सांगतं त्यामुळे त्या सिच्युएशनचा पूर्ण तुम्हाला एक अंदाज घेता येत नसावा कदाचित, पण ही संधी तुम्हाला एक प्रॉस्पेरिटी देणारी आहे असं एस ऑफ कॉईन्स सांगतं. हे यशाचे दरवाजे ओपन करणारी संधी असावी. ही बरंच काही मटेरियल अचिव्हमेंट देणारी, एखादी मॅनिफेस्टेशन जे तुम्हाला हवं आहे ते घडवणारी ही संधी आहे असं आहे. पण त्यामध्ये अतिरिक्त जबाबदाऱ्या 2 ऑफ कॉईन्स सांगतं की अतिरिक्त जबाबदाऱ्या इन्व्हॉल्व आहेत
कदाचित तुम्हाला त्यामध्ये बऱ्याच गोष्टी मल्टीटास्किंगमध्ये कराव्या लागतील, बऱ्याच गोष्टी एका वेळी हँडल करण्याची तुम्हाला कॅपॅसिटी आणावी लागेल. कदाचित आताची जी ही सिच्युएशन आहे, मे बी कदाचित हा जो रेसलेसनेसपणा आहे ना, हा तुमचा स्वतःचा त्या कडे बघण्याचा ॲटिट्यूड आहे. हे तुमचे स्वतःचे विचार आहेत की जे तुम्हाला त्या सिच्युएशनकडे एक स्पष्टपणे इन कंजक्शन टू किंग ऑफ स्वॉर्ड्स सांगतं की तुम्हाला त्यातली त्या गोष्टी क्लिअर, त्यामुळे तुम्ही पाहू शकत नाही आहात. हे तुमचे स्वतःचे विचार आहेत किंवा तुमची स्वतःची ही मनस्थिती आहे किंवा तुमच्या स्वतःच्या बिलीफ सिस्टीम्स अशा आहेत, पॅटर्न्स असे आहेत तुमचे बिलीफ पॅटर्न्स, की त्यामुळे त्या परिस्थितीकडे तुम्ही उघड्या डोळ्यांनी व्यवस्थित बघू शकत नाही. त्या गोष्टीचे क्लॅरिटीज तुम्हाला येत नाही आहेत, त्याचा अंदाज बांधता येत नाही आहे, त्याचा आवाका तुम्हाला कळत नाही आहे. सो ही जी कंडिशन आहे 8 ऑफ स्वॉर्ड्सची कंडिशन, ही एक प्रकारे ज्युपिटर इन जेमिनी ही रास आहे. सो जेमिनी ही बुधाची रास, त्या अस्थिर आहे, मद्वी स्वभाव रास आहे, मिथुन रास, आणि त्यामध्ये त्यामध्ये गुरु सगळ्या गोष्टी मल्टिप्लाय करतो. सो एक प्रकारे एका राईचा पर्वत म्हणता येईल. सो तुम्ही जो विचार करताय तो एक प्रकारे राईचा पर्वतच आहे, की कदाचित रिस्क तेवढी नसेल त्या सिच्युएशनमध्ये, कदाचित ती तुमच्या कंट्रोलमध्ये येण्यासारखे कदाचित छोटासाच पोर्शन आहे की ज्याच्यावरती तुम्हाला आता लक्ष देण्याची गरज आहे. कदाचित हा आहे जे अनफिनिश आहे ना, हा फार थोडा भाग असू शकतो की ज्याच्याकडे तुम्हाला आता लक्ष देण्याची गरज आहे. पास्टमधल्या काही गोष्टींवरती काही ठराविकच त्रुटी राहिलेल्या आहेत की त्या तुम्हाला तिथल्या इथे कवर करून तुम्ही सक्सेस मिळवू शकता. पण तुम्ही मे बी कदाचित त्या छोट्याशा गोष्टींचा खूप म्हणजे ॲक्च्युअल रियालिटीपेक्षा तुम्ही मनामध्ये त्याची एक रियालिटी वेगळी घडवलेली असावी किंवा त्याचा विचार तुम्ही फार निगेटिव्हली करताय असं असू शकते. सो इन कंजक्शन टू किंग ऑफ स्वॉर्ड तुम्हाला रियालिटी त्यामुळे कळू शकत नाही आहे, त्याचा आवाका बांधता येत नाही आहे असं असू शकतो. सो ही जी काही सिच्युएशन आहे नवीन येणारी, त्या सिच्युएशनकडे तुम्ही ॲज अ किंग ऑफ स्वॉर्ड्स पाहिलं पाहिजे. किंग ऑफ स्वॉर्डचा अर्थ तुम्हाला विचारांमध्ये क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. तुमचे विचार स्थिर असला पाहिजे, तुमचं माइंड फ्री असायला हवं, इंडिपेंडन्स असायला हवं. कुठल्याही गोष्टी तुमचे बिलीफ सिस्टीम्स असतील, तुमच्या विचार करण्याच्या पूर्वीच्या पद्धती असतील, त्या सगळ्या तुम्हाला बाजूला ठेवून तुम्ही फुल कॉन्सन्ट्रेशन त्या गोष्टीवरती असणं कॉन्सन्ट्रेटेड असणं गरजेचं आहे. किंवा हे सुद्धा कॉन्सनचं कार्ड पण ते सांगतं की लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन. तुम्ही हा ही व्यक्ती डोळे बंद करून बसली आहे. ॲक्च्युली खूप छान उजेड पडला आहे आणि आजूबाजूला खूप सौंदर्य आहे, खूप छान वातावरण आहे किंवा एन्व्हायरमेंट छान आहे, पण ही व्यक्ती आणि तोंडावरती हात घेऊन डोळे बंद करून बसले. सो मे बी कदाचित तुम्ही संवाद साधत नाही आहेत प्रॉपरली. तिथे एक कम्युनिकेशन प्रॉपर होण्याची गरज आहे. दुसरं म्हणजे तुम्ही ती रियालिटी बघण्याची गरज आहे. वास्तवाचं भान असणं गरजेचं आहे, हे किंग ऑफ स्वॉर्ड सांगतो. सो या नव्या सिच्युएशनमध्ये तुम्ही उघड्या डोळ्यांनी वापरणं गरजेचं आहे. असं काहीसं तुमचे विचार स्थिर असायला पाहिजे. तिथे इमोशन्स आड येता कामा नये, तिथे कुठलाही वैचारिक गोंधळ असता कामा नये, मतभेद असता कामा नये. सो ॲज अ किंग ऑफ स्वॉर्ड हा एक प्रकारे एका अनबायस्ड जजमेंट असल्यासारखी मिलिटरी इंटेलिजन्स आहे किंग ऑफ स्वॉर्ड, की आपल्याला पुढे काय करायचं आहे, काय अचीव करायचं आहे, काय मॅनिफेस्ट करायचं आहे, ह्याचा पूर्ण प्लॅनिंगनी घेऊन प्लॅन बी रेडी करून त्या गोष्टी फेस करणं, ती संधी हेरणार. कारण ही संधी आहे, ही हेरणं गरजेचं आहे. आणि 2 किंग आहेत, 2 किंग ह्या स्प्रेडमध्ये आहेत. सो तुम्ही पाईल नंबर 3 तुमच्यामध्येच, तुम्ही जर जेंट्स असाल तर कदाचित थोडीशी कॉन्फ्लिक्ट सिच्युएशन तुम्ही मे बी फेस कराल. पण पाईल नंबर 3 तुम्ही जर लेडीज असाल तर तुम्हाला कदाचित मदत मिळेल. तर डॉग क्लोज अप इन कंजक्शन टू बॉक्सचं कार्ड सांगता यू विल रिसीव अ गिफ्ट, आणि द डॉगची एनर्जी आहे. सो ही हेल्पफुल व्यक्तीची तुम्हाला
या सिच्युएशनमधून मदत मिळेल. तर किंग ऑफ कप्स ही ती व्यक्ती दाखवते, रिप्रेझेंट करते. सो ही अशी एखादी व्यक्ती आहे की ती तुम्हाला त्या सिच्युएशनमध्ये मदत करेल. त्या सिच्युएशनमध्ये एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह वापरणं किंवा त्याच्याशी रिलेटेड जे नॉलेज आहे ते मिळवून देण्यामध्ये ही व्यक्ती तुम्हाला मदत करते. किंग ऑफ कप्स इन कंजंक्शन टू हर्मिटचं कार्ड. हर्मिट इज अ विजडम. हे एखाद्या गोष्टीचं बाबत जे गरजेचं ज्ञान आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी, त्या सिच्युएशनला टॅकल करण्यासाठी. सो तुम्ही जर लेडीज असाल तर तुम्हाला ही सिच्युएशन कदाचित एखाद्या कॉन्फिडन्स लेवलला कशी हँडल होतात एखाद्या गोष्टी. कंपन्यांमध्ये कॉन्फिडन्स लेवलला सगळे बोर्ड मेंबर्स एकत्र बसून एखाद्या सिच्युएशनवरती, तिथे कॉन्फ्लिक्ट असत नाही. तिथे त्या सिच्युएशनमधून बाहेर पडण्यासाठी किंवा टॅकल करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या प्रोडक्टिव्ह व्ह्यूज देत असतो आणि मग त्यातून एखादी काहीतरी चांगलं आउटपुट मिळू शकतं. सो तुम्ही तुमच्यापैकी जर लेडीज असाल आणि हे रीडिंग पाहताय तर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये ती सिच्युएशन हँडल करायला तुम्हाला कोणाची तरी मदत मिळेल आणि लाईक कॉन्फिडन्स लेवलप्रमाणे एकत्रित बसून किंवा म्युच्युअल अंडरस्टँडिंगने काही गोष्टी सॉर्ट आउट होऊन जातील. पण तुम्ही जर जेंट्स असाल तर कदाचित तुम्हाला थोडीशी कॉन्फ्लिक्टिव्ह सिच्युएशन कदाचित यामध्ये एखादी सिच्युएशन फेस करावे लागेल. कदाचित थोडेसे मतभेद असू शकतात, वादविवाद असू शकतात किंवा काय. पण अल्टिमेट सक्सेस मला दिसते. इनफॅक्ट सक्सेस म्हणजे एक मटेरियल सक्सेस पण इथे दिसते. सो पुढे जाऊन ही सिच्युएशनमधून तुम्ही बाहेर पडणारात हे दिसतं आहे, हे डेफिनेटली आहे. पण त्यामध्ये सेटल होण्यासाठी तुम्ही बॉटम ऑफ द डे हाय प्रिस्टेसचा कार्ड तुम्हाला इंटेन्शन, तुम्ही तुमच्या मनाचा एक कौल घ्या, तुमच्या अंतर्मनाचा कौल घ्या जेव्हा या गोष्टी तुम्ही फेस करतात असं. या गोष्टीवर 2 ऑफ कॉइन्स ही एक प्रकारे ज्युपिटर आणि कॅप्रिकॉनची एनर्जी आहे. सो इथे या गोष्टीवर, या सिच्युएशनवरती तुम्हाला न घाबरताना कंट्रोल घेण्याची गरज आहे असं सांगतो. कंट्रोल हा तुम्हाला इन कंजंक्शन टू 8 ऑफ स्पोर्ट्स सांगतं काय, तुमच्या विचारांवरती पण कंट्रोल घ्या. कारण हे जे तुम्ही राईचा पर्वत करता एखाद्या गोष्टीला, छोट्याशा गोष्टीला अवास्तव महत्त्व देऊन एखाद्या म्हणजे ॲक्च्युअल सिच्युएशनपेक्षा त्याचं भडक चित्रीकरण तुम्ही तुमच्या मनामध्ये करत असाल तर त्यावरती तुम्हाला कंट्रोल घेण्याची गरज. 2 ऑफ कॉइन्स हे कंट्रोलचं कार्ड आहे. सो 2 ऑफ कॉइन्स हे ज्युपिटर इन कॅप्रिकॉन आहे आणि हे कार्ड आहे ज्युपिटर इन जेमिनी आहे. दोन्ही ठिकाणी ज्युपिटरची एनर्जी आहे. पण इथे तुम्ही ह्या एनर्जीला चा विचार केला पाहिजे, कंट्रोल घेतला पाहिजे इथे असं दाखवतं. इथे कोर्ट कार्ड्स आणि द हर्मिट आणि हाय प्रिस्टेस. सो ही जी काय सिच्युएशन आहे ना ह्याचे इफेक्ट तुम्हाला बराच काळ दिसणार आहे. ही असं नाही आहे की हे डे टू डे लाईफ आहे, हे डे टू डे लाईफ नाही आहे. ही सिच्युएशन एक बराचसा तुमच्या लाईफ मला कलाटणी देणारी आहे. कारण इथे कोर्ट कार्ड्स आणि मेजर अर्काना कार्ड्स जास्त आहेत या स्प्रेडमध्ये. सो ह्या सिच्युएशनचे इफेक्ट इथे जे काही तुम्ही डिसिजन्स घ्या, इथे तुमचा जो काही एक विचार करण्याची हे असेल, त्या सिच्युएशनला हँडल करण्याची जी काही तुमची ज्या कॅपॅसिटीज तुम्ही वापराल, ज्या प्रकारच्या ट्रिक्स वापराल तर त्याचा इफेक्ट हा पुढेपर्यंत होणार आहे. जर तुम्ही या सिच्युएशनला घाबरून राहिलात किंवा ही जी आता तुमची मेंटल स्टेट असेल त्याला हँडल करण्याची ती जशी कायम राहिली तर त्याचे पण इफेक्ट तुम्हाला कायमस्वरूपी बऱ्याच काळापर्यंत दिसण्याचे चान्सेस आहेत. सो ह्या गोष्टीचा विचार करून याला वेळीच कंट्रोल घ्या या सिच्युएशनला, असं इथे हा एक प्रकारे मेसेज आहे. सो ही एक प्रकारची जर्नी असणार. हे डे टू डे लाईफ नाही आहे. हे तुम्हाला काही काळ तुम्हाला याच्यावरती काम करायचं आहे. ही एक जर्नी आहे, आयदर फिजिकल और मेंटल. सो काही काळ एक पर्टिक्युलर पिरियड ह्या नवीन रियालिटीमध्ये तुम्ही जाणार आहे की नवीन गोष्ट जी तुमच्या लाईफमध्ये येते आहे त्यावरती तुम्हाला एक ठराविक काळ काम करायचं, सातत्यपूर्ण काम करायचं आहे असं इथे हे कार्ड सांगतात. सो तुम्ही त्या सिच्युएशनचं इंट्रोस्पेक्शन करा, द हर्मिट सांगतो. त्याबरोबर त्या बाबतीत जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा. एखाद्या घटनेला फेस करायचं आहे तर त्या बाबतीचं पूर्ण ज्ञान आपल्याला असेल तर डिसिजन घेणं हे सोपं जातं. असे तोंडावर हात घेऊन आणि डोळे बंद करून उपयोगच नाही आहे असं इथे ही कार्ड सांगतात.
की तिथे तुम्ही ॲक्टिवली ती फेस करणार आणि तुम्ही तुमची अंतर्मनाची शक्ती वापरा. किंग ऑफ कप्स तुम्हाला सांगतो की मनाने सबळ व्हा. एक तुमच्या मनाची स्थिती ही चांगली करा त्या गोष्टीला फेस करण्यासाठी. सो हा एक मेसेज मला दिसतो पाईल नंबर 3. तुम्हाला रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू.